असावी सुंदर अशी एक शाळा, ओढ लागे जिचा प्रत्येक बाळा, असावा असा एक गुरु, ज्ञानाचा असे तो कल्पतरू, असे तो कल्पतरू। नमस्कार मित्रांनो, माझे नाव दक्षता अर्चना अनिल राऊत, इयत्ता 6वीची विद्यार्थिनी। आज तुमच्या समोर विषय मांडत आहे माझ्या स्वप्नातील शाळा। खरं तर मित्रांनो, मुलं असं स्वप्न पाहतात की माझी शाळा मोठी असावी, छान असावी, सुंदर असावी। पण माझ्या स्वप्नातील शाळा खूप मोठी नसली, छानही नसली तरी माझ्या स्वप्नातील शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा अधिकार आणि समानतेने शिक्षण मिळावं। कारण मित्रांनो, आजच्या काळात शिक्षण हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि शाळा देखील आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे। मित्रांनो, आपल्या देशात अजूनही असे अनेक मुलं आहेत ज्यांना शिक्षण मिळत नाही, पण माझ्या स्वप्नातील शाळेत सगळ्यांना शिक्षण मिळालंच पाहिजे। कारण कुणीतरी म्हणून गेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो हे पिणार तो वाघावानी गरजल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहीत असेल, त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळत नव्हता, पण तेव्हा त्यांना शिक्षणाची जाणीव होती व त्यांना महत्त्व कळत होतं, म्हणून ते वर्गाच्या बाहेर बसून शिकले आणि जे प्रसंग माझ्यावर आले ते अनेकांवर येऊ नये म्हणून ते वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा आपल्या देशाचे संविधान लिहून गेले। मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की पहिलीच्या काळात स्त्रियांना चूल आणि मूल एवढा सीमित ठेवायचे, पण सावित्रीबाई फुले त्यांना असे वाटले की मुलीही शिकल्या पाहिजे आणि मुली शिकल्या पाहिजे, म्हणून त्यांनी स्वतः शिकल्या आणि मुलींसाठी शिक्षणाचे दार उघडले आणि म्हणूनच आज मुली मोठ्या मोठ्या पदावर आहे। IAS कलेक्टर होऊ शकत आहे कारण त्या शिकल्या, त्यांना शिक्षण मिळालं आणि म्हणूनच त्या आज इतक्या मोठ्या पदावर आहे। आणि म्हणूनच मी म्हणाले मित्रांनो की आपल्या जीवनात शिक्षणाचं महत्त्व खूप आहे, तरी म्हणून आपल्याला सर्वांना शिक्षणाचं महत्त्व कळायला हवं। शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, शाळा नाही ती दुसरी माऊलीच होती, शाळा नाही ती दुसरी माऊलीच होती, एकीने जन्माला घातले आणि एकीने जगायचे कसे हे शिकवले। धन्यवाद।